आज मी इथे एक साहेबांची कार्यकर्ती म्हणून उभी आहे। आज साहेब आमचे आमदारकीला उभारलेत, आमदारकीलाच नाही तर साहेबांना मुख्यमंत्री बनवायचं आहे म्हणून आज आमच्या समाजातल्या असू दे, समाजातल्याच नाही तर आष्टा शहरातल्या एक भगिनी पायाला भिंगरी बांधून आज 2 महिने झाला साहेबांचा प्रचार करत आहे। परंतु आम्ही साहेबांचा प्रचार विकासासाठी नाही, पण मला आज एवढंच सांगायचं आहे, आज आम्ही जे बाहेर पडलोय तर प्रत्येक भागात त्या महिलेच्या वार्डात आणि प्रत्येक वार्डात साहेबांनी खूप मोठा विकास केलाय। आणि आज माझ्या समाजाचा सिद्धार्थनगर, गौतम सोसायटी, आनंद कॉलनी ह्याविषयी जर बोलायचं झालं तर नाना मोरे नगरसेवक नेहमीच राहिले, त्यांनी आमच्या प्रत्येक वार्डावर नेहमी लक्ष ठेवलेलंच आहे। परंतु आज मला एवढंच सांगायचं आहे की आपण ज्या ठिकाणी उभारलेलो आहे तो एक यापूर्वी एक गायरांसारखा भाग होता, तिथं म्हणजे बघितलं तर ओसाड होतं। परंतु आज जर आपण ह्या प्रचार करायला जर फिरत आलो तर प्रत्येक ठिकाणी नंदनवन झालेलं दिसतंय। ते फक्त आणि स्वर्गीय विलासराव शिंदे साहेब आणि आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या दोघांच्या माध्यमातून ह्याचं नंदनवन झालेलं आहे। कारण यापूर्वी सगळं खडकाळ वस्ती होती, परंतु आज त्यांनी प्रयत्न केल्यामुळं आज इथं जी घरकुलं उभं राहिलेले आहेत, रस्ते झालेले आहेत, लाईट झालेले आहेत, गटर झालेले आहेत, त्यांच्या फक्त आणि फक्त त्यांच्या प्रयत्नातून झालेले आहेत। आमच्या प्रत्येक सर्वसामान्य माणसाला जे घरकुल मिळालेलं आहे त्यांच्या आणि त्यांच्या प्रयत्नातून मिळालेलं आहे। त्यामुळं माझ्या समाजातील, बौद्ध समाजातील सर्व महिला ठामपणे साहेबांच्या पाठीमागे नेहमीच राहणार आहे। सत्ता असो अगर नसो, परंतु आमच्या मनात, आमच्या ध्यानात फक्त आणि फक्त जयंत पाटील साहेब आणि स्वर्गीय विलासराव शिंदेच राहतील, एवढं मात्र शब्द 100% कुणी किती म्हणो। फक्त मला एवढंच सांगायचं आहे की आज जे पोस्टरबाजी करून जे विरोधक मी काम केलं जे म्हणतात, परंतु साहेबांनी आणि स्वर्गीय विलासराव शिंदेच्या माध्यमातून जर कामं केलेली जर पोस्टर लावायला बघितलं तर ह्यांना एक जागा सुद्धा मिळणार नाही पोस्टर लावायला, असं आमचं विकास काम आहे। त्यामुळे यांनी पोस्टरबाजी करून आमच्या जनतेच्या मनात काय चाललंय हे त्यांनी काय धीरू शकत नाहीत। त्यामुळे जनता कौल हे साहेबांच्याच माध्यमातून देणार आणि साहेब 100% मुख्यमंत्री होणार, हे मात्र 100% असणार आहे, एवढंच मी म्हणते। आणि आदरणीय जयंत पाटील साहेबांना बहुमताने निवडून देणार, ही मात्र शब्द माझा असणार आहे, हे बोलून मी थांबते। सजावट स्पर्धेपासून अगदी नवरात्रीमध्ये सुद्धा जे आमच्या साहेबांचं माता भगिनींसाठी जे पत्र वाटप होतं, शुभेच्छा पत्र, त्यासाठी आम्ही घरोघरी घर टू घर अगदी मळे भाग सुद्धा आम्ही आता 3ऱ्यांदा कव्हर केलेला आहे। आणि गेली 8-10 दिवस झाले आम्ही असतील, आमच्या मार्गदर्शिका उज्ज्वलताई पाटील असतील, आमचे मार्गदर्शक नाना मोरे असतील, आमच्या सुजाता वीरभक्त मॅडम असतील, आमच्या युवती अध्यक्ष शिवानी कदम असतील, बाकी आमच्या सगळ्या सहकारी मैत्रिणी आणि सगळे कार्यकर्ते आम्ही अगदी जिथं आम्हाला घरोघरी पोहोचण्यापर्यंतचा प्रवास आम्ही करतो आहोत। आणि अगदी जीव ओतून प्रचंड ताकदीने साहेबांचा प्रचार हर एक कार्यकर्ता अगदी लहान मुलापासून ज्येष्ठांपर्यंत करत आहोत। अगदी आमचं चिन्ह बदललेलं असताना सुद्धा अगदी तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आम्ही आतापर्यंत घराघरापर्यंत पोहोचण्याचा 100% प्रयत्न केलेला आहे। आणि आमचे साहेबच निवडून येणार, आदरणीय जयंत पाटील साहेबच निवडून येणार, यात काय ती मात्र शंका नाही। कुणीही काहीही बोलो, कितीही विरोध करो आणि विरोधक काहीही बोलो आणि काहीही फसवे घरी करो, परंतु त्याचा काही जनतेवर परिणाम होणार नाही। कारण की आदरणीय जयंत पाटील साहेबांचं काम, स्वर्गीय विलासराव शिंदे साहेबांचं काम इथं खूप मोठ्या प्रमाणात आहे। गेल्या 60 टर्म आमच्या साहेब आमदार राहिलेले आहेत आणि कोण आता येऊन आम्हाला जर म्हणत असेल की आम्ही काम केलं तर अगदी जनतेने त्यांना डावलल्याशिवाय राहणार नाहीत। कारण की काम केलं ते केलं, साहेबांनी जेवढं केलं त्याच्या साहेबांच्या जवळही त्यांची नकाची सर ही अशा माणसाला येणार नाही की ज्यांनी आम्ही काम केलं आणि आम्ही जे कामं मंजूर केली नगरपालिकेच्या माध्यमातून तिथं नारळ फोडून ते आम्हीच केलं असं चुकीचं आणि फसवापणाने सांगून जनतेला भुलवण्याचं जे काम हे विरोधक करत आहेत ते कधीही सक्सेस होणार नाहीत। आणि शेवटी जे साहेबांनी काम केलंय आणि जनतेच्या मनात साहेबच आहेत हे आम्हाला 100% गॅरंटी आहे, हे आम्हाला आमच्या सामान्य जनतेला पटलेलं आहे, हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं। आणि विरोधकांना मी एवढंच सांगते की तुम्ही कितीही फिरा, कितीही वावड्या उठवा, पण जनता तुम्हाला भुलणार नाही। आणि जर तुम्ही फसवेगिरी आणि लालूच दाखवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही पण त्याच पद्धतीने तुम्हाला उत्तर देऊ आणि साहेब आमच्या कामातूनच उत्तर देतात। तुमच्यासारखे अगदी फसवून आम्हीच दाखवून तुम्हाला उत्तर देत नाहीत आणि साहेबांचं काम बोलतंय हेच एवढं सांगते आणि थांबते। लाडकी बहीण योजना ज्यांनी आता 1500 रुपये प्रमाणे काढली आहे, पण त्या पैशाचा काही सुद्धा उपयोग झाला नाही। त्यांनी इलेक्शन पुढे या निमित्तानं दाखवून त्यांना महिलांना पुरुषांना असं
आम्ही दाखवण्याच्या निमित्तानं ती 1500 रुपये द्यायचं आणि मला मतदान करा ह्या पद्धतीने ते निवड केले. कारण त्या 1500 रुपयेचा काहीच उपयोग नाही. कारण राहण्यात जाणाऱ्या महिलेला 200 रुपये पगार आणि आता 2014ला 28,000 सोनं होतं, आता 2024ला 70-80 हजारानं तोळ सोनं झालं. गरीब माणूस 200 रुपयाने रोजगारला जाणारा माणूस, त्या माणसाला एखाद्या मुलाचं मुलीचं लग्न जर करायचं म्हटलं तर त्या माणसाची ऐपत आहे का 80,000 सोनं घेते त्याची ऐपत आहे का? तर हे 1500 रुपये देऊन तुम्ही असलं का आम्हाला आम्ही दाखवू नका, आमच्या महिला काय आमिषाला काही बळी पडणार नाहीत. साहेबांनी एक वाक्य असं केलंय की आमची एक मुलगी, तिला आई तिची मेलेली असताना, तिचे वडील खुले असताना त्या मुलीला अक्षरशः डोक्यात पच झालता. तिला सांगली नेऊन ॲडमिट केल्यानंतर तिला तिथं सांगितलं की तोंडावर कापड टाकून तिला सांगितलं तुम्ही मेली मिळत म्हणून स्वीकारलं का. पण साहेबांना फोन केला, साहेबांनी सांगितलं की तुम्ही काळजी करू नका. साहेबांनी आम्हाला एका दिवसात सातारा ते 208, 108, कराड ते 108, पुण्यात 108, परत ह्याला पनवेल 108 असं करत जाते. 1 वाजता आम्हाला त्यांनी केम हॉस्पिटल आम्हाला पाठवलं. डायरेक्ट 1 वाजता आमची गाडी त्यांची केम हॉस्पिटल गेली. केम हॉस्पिटल गेल्यानंतर तिथं सांगितलं, तिथं 2 दिवस हे केलं, पण तिथं पुढे काही सक्सेस केलं. त्यांनी पण सांगितलं जर आम्ही साहेबांना फोन केला. साहेबांनी रात्री त्या डॉक्टरांना 1:30 वाजता बोलून घेतलं. माझ्या मतदारसंघातलं माझी मुलगी आहे आणि तुम्ही त्या मुलीचा विलास केला पाहिजे आणि त्या मुलगीला तुम्ही जीवदान दिलं पाहिजे असं म्हटल्यावर साहेब डॉक्टर 10 मिनिटात पळत आली. 3 दिवसात दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता त्या मुलीला ऑपरेशनला घेतलं. त्या मुलगीचं ऑपरेशन झालं. आज त्या मुलगीची ती इतकी परिस्थिती होती, तिला चहा पाणी प्यायला सुद्धा त्यांची परिस्थिती नसताना साहेबांनी एवढं मोठं उपकार ते केले. आणि गल्ली पळत रस्ते शिंदे साहेबांनी केलं, आम्हाला घरकुलची सेवा दिली आणि साहेबांचा निधी असल्यामुळे सगळ्या गोष्टी आम्हाला मिळाल्या. आणि गोरगरिबांचा दाता आज आमचे आदरणीय जयंत पाटील साहेब, आज त्यांच्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. महिलांच्या तळागाळाच्या महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी ज्या गरीब महिलांची गरजूंची गरज करणारे आमचे गरजवंत आमचे आदरणीय जयंत पाटील साहेब, त्यांना मी नमस्कार करते. आज आपल्या आष्टा शहरामध्ये साहेबांची विविध कामं आहेत. आपल्या ह्या 5 वर्षातली जर आपण बघायचं म्हटलं तर आपल्या जयंत दारिद्र्य निर्मूलन अंतर्गत जे विविध आरोग्याचे शिबिरं घेतले, जे उपचार केले, त्याच्यामध्ये साहेबांनी ऑपरेशन केले, मोतीबिंदूचे ऑपरेशन्स असतील, मोफत आरोग्य सेवा दिल्या. त्याच्यानंतर त्यांनी जे काही मोतीबिंदूचे काही ऑपरेशन असतील ते झाले. त्याच्यानंतर आपल्याला विविध निधी आणून दिला, निधी उपलब्ध केला. गावातल्या रस्ते असतील, जे पाणंद रस्ते असतील, जे सभामंडपे असतील, हे जी काही कामं आहेत ही सगळी आपली साहेबांनी केलेत. आणि त्याच्याबरोबरच आपला कोविडमधला जो काही काळ होता त्यामध्ये साहेब स्वतः तिथं आपल्या रुग्णांच्या बरोबर होते. आपल्या वाळवा तालुक्यातले बेड उपलब्ध करण्यापासून ऑक्सिजनचा जो काही पुरवठा दिला तो सर्व आपल्या साहेबांनी दिला. त्याच्यानंतर जो काही आपला महापूर आला त्या महापुरामध्ये सुद्धा आपली पूर्ण व्यवस्था असेल ती साहेबांनी आपल्या मतदारसंघातल्या लोकांची व्यवस्थित करण्यात आली. ही काही जी काही कामं आहेत ही साहेबांनी आजपर्यंत मतदारसंघात आपली व्यवस्थितपणे केली आहेत. पण विरोधक उठतात की तुम्ही काय केलं, आता हे जे काही 2 वर्षात केले त्यात बोलतात, पण जो काही आपल्या प्रशासनाकडनं निधी येतो हा निधी आपला वर्षानुसार येतच असतो. फक्त त्या निधीला आपलं काही नाव देऊन हे सगळी कामं आम्हीच केले. तिथं जायचं, आपल्या मंजुरीचे पत्र सुद्धा आपण दाखवले, केंद्र सरकारकडून असतील किंवा राज्य सरकारकडून असलेला आपल्याला जयंत पाटील साहेबांच्या आमदार फंडातून ही कामं झालेत असं आपल्याला पत्र आलेत. ह्या पत्राच्या अंतर्गत जे काही रस्ते झालेत तिथं सुद्धा हे रस्ते आम्हीच केले असं म्हणून त्यांनी जे काही नारळ फोडले हे पूर्ण चुकीचं आहे. त्याच्याबरोबरच त्यांनी जे काही आता आमिष दाखवून जे काही फसवेगिरी चालली आहे हे कुठेतरी थांबली पाहिजे. आणि आपला 35 वर्षाचा विकास हा पूर्णपणे व्यवस्थित साहेबांनी वाळवा तालुका सुजलाम सुफलाम केलेला आहे. हे पूर्ण साहेबांनी व्यवस्थित पूर्ण करत आणलेलं आहे. आणि कुणी हे उठावं काही म्हणू नये की साहेबांनी काय केलं. साहेबांची विविध कामं आहेत जे काय आहेत आणि प्रत्येकाचे घरोघरी सुद्धा साहेबांनी काही कामं केलेत. पेन्शन योजनेचे असतील, रेशन कार्डचे असतील, हे छोटे छोटे सुद्धा दिव्यांगांना व्हीलचेअर्स असतील, दिव्यांगांना सुद्धा मदत, त्यांच्या पेन्शन योजना असतील, परत मूकबधीर जे लोक आहेत त्यांना सुद्धा त्यांनी श्रवण यंत्र देण्याचं काम केलेलं आहे. आणि ते सगळं पूर्ण घरपोच करण्याची व्यवस्था केलेली आहे. असं नाही की तिथं आपल्याला जायला त्रास लागेल. भरपूर सुविधा ज्या लोकांना आपल्या जनतेपर्यंत पोहोचवता येतील त्या जास्तीत जास्त पूर्ण घरपोच असतील असे दिलेत. प्रत्येक गावात एक माणूस साहेबांनी नेमलेला आहे की तिथं आपल्याला काय अडचणी असतील त्याही सुद्धा तुम्ही बघाव्यात. तसेच आपले जे काही ज्येष्ठ असतील त्यांच्याकडूनही काही समस्या असतील आणि साहेब स्वतः प्रत्येकाची दाद घेतात. प्रत्येक बूथ मीटिंग साहेबांची असते, जनता दरबार साहेब घेतात, त्यातून विविध कामे केली जातात. ह्यासाठी कुणी असं म्हणू नये की साहेबांनी काही 35 वर्षाचा
काय विकास केलाय. साहेबांचा विकास हा सर्व जनतेला माहिती आहे. कोणीही 2 वर्षात येऊन कुणीही म्हणू नये की तुमच्या साहेबांनी काय विकास केलाय. यासाठी मी सर्वांना तुमच्या चॅनलच्या मार्फत एकच विनंती करते की साहेबांच्या विकासासाठी आणि आपला वाळवा तालुका पूर्ण सुजलाम सुफलाम आहेच, हा पूर्ण विकासाच्या पूर्ण पुढे नेण्यासाठी 2 नंबरचं तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्हाचं बटन दाबून जयंत पाटील साहेबांना जास्तीत जास्त मताधिक्य द्यावं एवढेच मी विनंती करते आणि थांबते. नमस्कार, मी उज्ज्वला पाटील. कुणीतरी लुंग्या सुंग्यानं येऊन आष्ट्यामध्ये माझा मी विकास केला असं जर म्हणत असेल तर 100 कोटी जरी त्यांनी इथं आणले असतील तर मी सांगेन की हे 100 कोटी टक्केवारीत कुणाच्या खिशात गेले हे जर आम्ही सांगण्यासाठी तोंड उघडलं आज तर त्यांना रस्त्यानं सळोकी पळव करता होणार नाही, रस्ते सुद्धा सापडणार नाहीत. अशी अवस्था आम्ही सर्व कार्यकर्ते करू एवढं त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आज त्यांनी बराच सभा झाली, त्या सभेत सुद्धा म्हणाले की साहेबांचे कारखाने काढायचा तुमचा संबंधच नाही. कारखाने जे प्रायव्हेट आहेत ते अजित पवारचे प्रायव्हेट कारखाने आहेत. आमच्या आदरणीय जयंतराव पाटील साहेबांचे जे कारखाने आहेत ते 4 कारखाने, एकाचे 4 कारखाने केले पण ते सहकारातले कारखाने केले. आणि का केले तर आपल्या या तालुक्यातील असतील, या जिल्ह्यातील असतील, या सर्व जे माझे लहान सहान कार्यकर्ते आहेत, गोरगरीब जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे एवढीच एक अपेक्षा साहेबांची होती. आणि त्या साहेबांनी त्या माध्यमातून हे कारखाने उभे केले, हा उद्योग समूह उभा केला. कुणीतरी यावं आणि काहीतरी सांगावं हे आम्ही अजिबात खपवून घेणार नाही. घड्याळ जरी तुम्ही चोरून नेला असेल, घड्याळाचे काटे हे फिरतात ते आदरणीय जयंतराव पाटील साहेबांच्यामुळे. करेक्ट कार्यक्रम तुमचा करायचा असेल तर येत्या 20 तारखेला तुम्ही बघा की करेक्ट कार्यक्रम कोण करतं. कुणीतरी येऊन सांगावं आणि काहीतरी करावं. एवढी जनता या भूलथापांना बळी पडणारी नाही. जनता सुज्ञ आहे, जनतेला माहीत आहे की कुणी या वाळवा तालुक्याचा विकास केला. आदरणीय जयंतराव पाटील साहेब हे विरोधक म्हणून कधीच उभे राहिले नाहीत. साहेबांचं फक्त ध्येय एकच होतं की माझ्या वाळवा तालुक्यातील या सर्व सामान्य माणसांचा चौफेर विकास झाला पाहिजे. एवढ्यासाठी साहेब आज आमदारकीसाठी उभे असतात. हे स्वप्न आहे साहेबांचं की तालुक्यातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील हा विकास होणं गरजेचं आहे. आणि एवढंच साहेब सांगत असतात सर्वांना. हे जर सांगत असताना तुम्ही जर कुणीतरी काहीतरी सांगणं आणि विरोधकांनी काहीतरी बोलणं हे चुकीचं आहे. ही सर्व जे आज इथं जमलेली सर्व जर जनता असेल किंवा ही सर्व कार्यकर्ते, ही जर जयंत सेना जर पेटून उठली तर उद्या तुम्हाला इथं उभा राहायला सुद्धा जागा दिसणार नाही. एवढंच मी सांगते. आणि येणाऱ्या 20 तारखेनंतर 23 तारखेला गुलाल हा आमचाच असणार आहे एवढंच सांगते. आणि आदरणीय जयंतराव पाटील साहेब हे जास्तीत जास्त मताधिक्याने वाळवा तालुक्यातून संपूर्ण महाराष्ट्रात निवडून येतील एवढंच सांगते. मी थांबते. जय हिंद, जय राष्ट्र.